कोकणातल्या त्या छोट्याशा गावात त्या दिवशी प्रचंड शांतता होती. पण सईच्या घरात मात्र सुतकी कळा पसरली होती. अंगणात मांडव पडला होता. पण लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी चिंतेच्या छटा होत्या. अवघ्या 14 वर्षाची सई कोपऱ्यात सुन्न होऊन बसली होती. तिच्या अंगावर पिवळी साडी होती आणि कपाळावर बाशिंग बांधलेले होते. तिचे आई वडील जे नेहमी तिला म्हणायचे, खूप शिक आणि मोठी ऑफिसर बन, आज तिचे लग्न लावून देण्यासाठी घाई करत होते. गावात कुजबूज सुरू होती. अरे हे काय वय आहे तिचे, अजून बाहुल्यांशी खेळायचे तिचे दिवस आहेत आणि हिचे लग्न लावून देत आहेत, तेही शहरातल्या त्या अनोळखी इनामदाराच्या घरात. कुणी म्हणायचे की गरिबीमुळे आई वडिलांनी हात टेकले असतील, तर कुणी म्हणायचे की सईच्या बापाने काहीतरी मोठे कर्ज घेतले असावे. सईच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते. ती पुन्हा पुन्हा आपल्या आईला विचारत होती, आई मी काय चूक केली, मला का पाठवतेस एवढ्या लांब, मला अजून शाळेत जायचं आहे. पण तिची आई फक्त रडत होती आणि तिचे वडील तोंड फिरवून लांब उभे राहत होते. अखेर लग्नाचा विधी पार पडला. सईचा हात एका अनोळखी कुटुंबाच्या हवाली करण्यात आला आणि ती एका मोठ्या काळ्या गाडीत बसून शहराच्या दिशेने रवाना झाली. सई जेव्हा त्या मोठ्या बंगल्यात पोहोचली तेव्हा तिची भीती अधिकच वाढली. तो बंगला खूप मोठा होता, पण तिथली शांतता काळजाचा ठोका चुकवणारी होती. घराचा मुख्य दरवाजा, तिची सासू वसुधाबाई तिथे उभ्या होत्या. त्यांचा चेहरा अतिशय कडक आणि डोळे धारदार होते. त्यांनी सईकडे पाहिले आणि कपाळावर आडी घालून म्हणाल्या, आजपासून तुझी स्वप्न विसरून जा. उद्या पहाटे 4 वाजता उठायचं आणि मी सांगेन त्या कामाला लागायचं. सईला एका अंधाऱ्या खोलीत नेण्यात आले. त्या खोलीत फक्त एक पलंग आणि समोर एक मोठा लाकडी दरवाजा होता, ज्याला 2 मोठी कुलूप लावलेली होती. सई रात्रभर विचार करत होती, माझा नवरा कोण आहे, तो समोर का येत नाही, या बंद खोलीत नक्की काय आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सईला उठवून त्या बंद खोलीत नेण्यात आले. वसुधाबाईंनी कुलूप उघडलं आणि सईला आत ढकललं. सईने पाहिले तर तिथे एक मोठा टेबल होता आणि काही विचित्र वस्तू पडलेल्या होत्या. वसुधाबाई म्हणाल्या, रात्री 8 वाजेपर्यंत तू इथून बाहेर पडायचं नाही. जर तू इथून पळण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या आई वडिलांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. असे अनेक दिवस चालले. सई रोज त्या खोलीत बंद असायची. गावाकडे ही बातमी पसरली की सईवर शहरात अत्याचार होत आहे, तिला जेवण दिले जात नाही आणि एका वेड्या माणसासोबत तिचे लग्न लावले आहे, जो तिला मारहाण करतो. सईचे आई वडील गावात कोणाशीच बोलत नव्हते. त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. एके दिवशी सईच्या शाळेतल्या एका शिक्षकांना हे सर्व समजलं. त्यांनी सईच्या बुद्धिमत्तेची कल्पना होती. त्यांनी न राहून पोलिसांना सोबत घेतले आणि ते शहरातल्या त्या बंगल्यावर पोहोचले. पोलिसांनी दरवाजा ठोठावला. वसुधाबाई बाहेर आल्या. पोलीस इन्स्पेक्टर ओरडले, आम्हाला माहित आहे तुम्ही एका 14 वर्षाच्या मुलीला इथे डांबून ठेवलंय. बालविवाह करणे हा गुन्हा आहे. कुठे आहे सई आणि तिचा नवरा कुठे आहे, त्याला समोर आणा. वसुधाबाई शांत होत्या. त्यांनी सावकाश तो लाकडी दरवाजा उघडला. पोलीस आणि शिक्षक आत धावले. त्यांना वाटले होते की सई रडत असेल किंवा जखमी अवस्थेत असेल, पण समोरचे दृश्य पाहून इन्स्पेक्टरच्या हातातील लाठी खाली पडली. तिथे सई साडीत नव्हती, तर तिने शाळेचा गणवेश घातलेला होता. तिच्या डोळ्यावर चष्मा होता आणि समोर ती पुस्तके वाचत होती. तिच्या आजूबाजूला जागतिक दर्जाची पुस्तकं, लॅपटॉप होते. शिक्षक आश्चर्याने ओरडले, सई हे काय आहे. सई आनंदाने धावत आली आणि म्हणाली, सर हे माझे सासर नाही, हे माझे ट्रेनिंग सेंटर आहे. इतक्या सईचे वडील तिथे आले. ते इन्स्पेक्टरला म्हणाले, साहेब मी एक गरीब बाप आहे. गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून माझ्या मुलीला वाचवण्यासाठी आणि तिची हुशारी टिकून ठेवण्यासाठी आम्हाला हे नाटक करावे लागले. वसुधाबाई या माझ्या बहिणीसारख्या आहेत आणि शहरातल्या एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या ट्रस्टी आहेत. सईला स्कॉलरशिप मिळाली होती, पण गावात तिचे शिक्षण होणे शक्य नव्हते. गावच्या लोकांपासून तिची ओळख लपवण्यासाठी आम्ही लग्नाचे खोटे सोंग रचले, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये की सई इथे शिकते. वसुधाबाई हसून म्हणाल्या, इन्स्पेक्टर सईचा कोणताही नवरा नाही, तिचं लग्न फक्त तिच्या पुस्तकांशी लावून दिले. आम्ही ती UPSCची तयारी करत आहे. तिला जगापासून लांब ठेवणे गरजेचे होते, कारण तिचे आई वडील गावातील एका जमिनीच्या वादात अडकले होते आणि विरोधक सईला इजा पोहोचू शकत होते. त्या सईला संपूर्ण गाव दुर्दैवी समजत होतं. ती प्रत्यक्षात आपल्या यशाची नवी कहाणी लिहित होती.
पोलिसांनी वसुधाबाईची माफी मागितली. सईच्या वडिलांच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर सार्थ अभिमान होता. सईने पुन्हा एकदा आपल्या पुस्तकाकडे पाहिलं आणि तिचा अभ्यास चालू केला. एका मोठ्या संकटाचे रूपांतर एका मोठ्या संधीत झाले होते. धन्यवाद मित्रांनो. कहाणी कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद.